खरं बोललं तर म्हणते ना सख्या आईला राग येतो. तशी गंमत झाली बघा. मंत्र्या संत्र्यांची असू का कोणाची असू, पहिलं बघा सासू सुनाला टोमणे मारायची, सून सासूला टोमणे मारायची, जावाजावामध्ये टोमणे टामणे चालायचे. आता तसं नाही राहिलं. सासू सुना आता मैत्रिणीसारख्या वागतात. शंभरातून एखाद्या सासूना भांडतही असतील, तसं नाही मी म्हणत. नणंद भावजाया पहिल्या भांडायच्या, नणंद भावजाया बी आता मैत्रिणीसारख्या वागतात, बहिणी बहिणीसारख्या वागतात. जावा जावा बहिणी बहिणीसारख्या वागतात. टोमणे टामणे आता एवढ्या कोणी मारती नाही. आता कसं सगळ्यांना वातावरण कसं फ्री दिले, फ्री वागतात सगळे. असं नाही का बा असं नको वागू, तसं नको वागू, पदरच घे, मागं शहाण्या माणसाच्या पुढं म्हाताऱ्या माणसाच्या पुढं अशी जाऊच नको, असं कोणी आता बोलत नाही. त्याच्यामुळं सुना पण चांगल्या वागत्या, सासा पण चांगल्या वागत्या, जावा जावा पण चांगल्या वागत्या, नणंद भावजाया पण चांगल्या वागत्या. पण मला एक कळत नाही, हे जे म्हणते ना गाद्यांवर खुर्च्यांवर बसलेत ना वरती, हे नुसते टोमणे टामणे. तिकून एखादा आरे म्हणला का इकून लगेच एक कार्य म्हणलाच. असं तर काही म्हणते ना रागीन एखाद्याला. असं काही लोक आहे सरकारमध्ये बसलेले. एखादा जर काही बोलला का नुसता बोलायसाठीच माणूस ठेवलेले काही माणसं. लगेच तू एखादा त्याच्या कोण एखाद्याचे आईबाप काढितं, तर कोण कोणाची खानदान काढितं, तर कोण तू असा वागला त्यानं म्हणावा तो तसा वागला. तुम्हाला जे आम्ही निवडून देतो, निवडणूक आल्यावर तुम्हाला जे निवडून देतो आम्ही झक मारायला शिक्का मारितो. तो का तुम्हाला अशी एकमेकाची उच्चपती करायला मारायचो काय शिक्का? तुम्ही जनसेवा करावा. जगात काय चाललं, कुठं पाणी भरलं, कुठं लोक वाहून गेले, कुठं कोणावर झाड पडलंय, कुठं कोणाचं लोक दिसाढवळ्या कोयता घेऊन कोणाला कापू राहिले, दिसाढवळ्या पिस्तूल घेऊन मारू राहिले, दिसाढवळ्या रेप होऊ राहिलेत. अरे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या ना. शेतकऱ्याच्या नुकसानी होऊ राहिल्या, कोणाचे केळीचे बाग आडवे पडले आहेत, कोणाचे कांदे सडून गेले. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या ना. सरकार म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे हे कशाला निवडून दिलं आहे? तर तुम्हाला जगाची जनताची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे, बरोबर का नाही? तुम्हाला राग येईल, पण तुम्हाला याच्यासाठी निवडून दिलेलं आहे. तुम्ही आपसमध्येच मस्त तुम्ही खुर्च्यावर बसले आणि आमका तमका बोलला आणि तमका फलाना बोलला, तो असा बोलला, तो तसा बोलला. आणि काही लोक तर मी मनापासून सांगते, खास एखादा काही बोलला तर त्याला उलटा जबाब द्यायला काही माणसं असे सरकारने ना पाळून ठेवलेले. तिकून तो काही बोलला का तू लगेच सुरुवात कर, मी पुढं चालत राहतो, तू फक्त त्याच्या प्रश्नाला वाईट उत्तर दे. काही लोक एवढे सरकारमध्ये बसून सुद्धा काय म्हणजे लोकांना तुमच्याकडून काय ज्ञान घ्यावा? तुमच्याकडून ज्ञान काय घ्यावा? तुम्ही स्वतःचे एकमेकाचे कोणाकोणाचे आईबाप काढित्या, कोणाच्या खानदानी काढित्या, कोणाला कोण चोर म्हणतं तर कोणाला कोण काय म्हणतं, हे तुम्हाला कळतं का सरकारला? कोणी असू राग येईन तुम्हाला. तुम्ही सुशिक्षित लोक, तुम्ही पदावर बसलेले लोक, तुम्ही कसं बोललं पाहिजे, कसं ज्ञान दिलं पाहिजे लोकांना, कसं वागलं पाहिजे लोकांसंग, आम पब्लिक संघ, जनता संघ. कारण की जनता जनार्दन तुम्हाला निवडून दिलं. आम जनता संघ तुम्ही कसे बोलले पाहिजे, तुम्ही ते देत्या सोडून आणि तुम्ही एकमेकाचे आईबाप काढित्या. कोण म्हणतो तो एका बापाचा नसनच, कोण म्हणतो तो तमक्या बापाचा नसनच. काय बोलतं काय कळतं का? मंत्री लोक तर गरीब लोकायला बोलून काय फायदा? मग हे आम पब्लिक तर ती काय अनाडी राहते, ते तर बोलतही असतील, पण तुम्ही तर शिकलेले सवारलेले असून बोलत आहे. बघा मी जे बोलू राहिले, मी तर म्हणते 1000 लोकातून तरी 100 लोकाला तरी खरं पटन काही बाई खरं बोलू राहिली. कमीत कमी माणसानं सुशिक्षित लोकांसारखं वागावा, नेत्यासारखं वागावा. कारण की नेत्याला का निवडून दिलेलं असतं पब्लिकनं? नेत्याकडं 2 पैसे आले पण नेत्याचा हुरूर वाढलाच, नेत्याचा गर्व वाढलाच. नेता कसाही बोलायला लागतो. जो नेता आपल्या घरी हात जोडून मतदान मागायला येतो, तो नेता नंतर आपल्याला ओळखीत पण नाही. कोण तुम्ही? अहो साहेब आम्ही तुम्हाला मत दिलं, तुम्ही आमच्या दारात आले. हो आलं असेल, मी पण लक्षात नाही हो. कुणाला लक्षात ठेवायचं? अहो तुम्हाला शिव्या द्यायला, एकमेकाच्या उच्चापात्या करायला, एकमेकाला बोलायला, तिथून नाही तर काय म्हणते पुढं फिरायला जायला,
तुम्हाला बरोबर लक्षात राहतं. आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला आम्ही लक्षात नाही राहत. कसं सरकार येईल? मग कसे काय कायदे येईल? मग आम जनतेनं जायचं कुठं? जर तुम्हाला तुमच्यात लढाई आहे, सारख्या लढाई तर आहेच आहे, पण चव्हाट्यावर लढाई आहे. चव्हाट्यावर तुम्ही आता नाव घेत नाही, पण असे काही 2-4 लोक निवडून ठेवलेले खास उखाळ्या पाखाळ्या काढायच्या, टोमणे मारायला. असे लई आहेत बाबा बाबा. ऐकून तर कधी कधी हसायला येतं. खरंच आहे, नेते हे का जावा भावा हे भांडू राहिल्यात. म्हणजे बाई माणसापेक्षा पण जास्त बोलत आहे असे 4-5 नेते आहेत. इतके घाणघाण बोलत आणि इतके टोमणे टामणे मारतात. असे घाणघाण नेते. बाया सुद्धा एवढ्या टोमण्याने मारते. बाया पण हे सरकारमध्ये, पण बाया एवढ्यानी मारते टोमणे टामणे. त्यांच्या थोडं तरी तोंडाला रस म्हणते. ती कोणाचा बाप नाही काढते. त्या कोण किती बापाचा असन ते असं नाही बोलती. पण मग काही नेते बिनधास बोलत त्या. अरे कमीत कमी थोडी तरी माणसानं जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. नका आम पब्लिकची इज्जत करू, पण स्वतः मनाला तरी तुमच्या पटतं का हे बघा. तुम्हाला मंत्री पण फक्त तुम्हाला एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायलाच ठेवलंय वाटतं. जे बोलतं ना त्याला बराबर लागण आहे माझं बोलणं. आणि ज्यांना पटणार नाही ना त्यांचे बोलणे, जे असे घाणेरडे बोलत त्या एकमेकाच्या उखाळ्या त्या ते लोक मला लाईक करतील. ज्या लोकांना पटणार नाही ते नाही करणार लाईक, हे मला पण कळतं. दिसडावाळ्या तुम्ही सांगा, तलवारी आहेत, तलवारी सारख्या तलवारी फिरवतात लोक आजकाल. मग का मला एक प्रामाणिकपणे बोलायचं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या टायमाला पिस्तूल नव्हते, त्या टायमाला शिवाजी महाराजांना तलवारी ज्या वापरल्या त्या लढाईसाठी आणि आपले किल्ले जितायसाठी आणि आपल्या संरक्षणासाठी त्या तलवारी होत्या. आता तर पिस्तूल निघाले. मग आता कशाला तुम्ही तलवारी पाहिजे? तलवारीचे कारखाने बंद का नाही करून टाकतील? कोणचा तुम्हाला आता आजकालच्या आम पब्लिकला कोणचा किल्ला जितायचा आहे तुम्ही मला सांगा. कोणत्या लढाया करायच्या आहे? मग त्या तलवारी ज्या बनतात, ज्या कारखान्यामध्ये तलवारी बनतात, तर तलवारी कारखाने बंद का नाही करतील? हे सरकारच्या हातामध्ये आहे ना तलवारी बनवायचं बंद करायचं. कारण की आता तर काही गडकिल्ले जिंकायचे नाही आहे आणि कोणाची क्षमता पण नाही गडकिल्ले जितायची. ते होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना तर कोटी कोटी नमन आहे. त्यानं जीवाची पर्वा न करता त्यानं एवढे गडकिल्ले जितले तलवारीवर. तेव्हा नव्हत्या पिस्तूल ठोटा बंदुकी. पण तुम्ही तर आता तलवारीचा वापर लोकांचे मानाचा राचर कापायवर करू राहिले. कोण कोयते, कशाला पाहिजे कोयते? हे कोयते म्हणा, तलवारी म्हणा, हे सरकारनं याच्यावर बंदी आणायला पाहिजे. नका हे कारखानेच नको. कारण की त्यांची काही गरजच नाही ना. तलवारींची काही गरज आहे का? कोयत्यांची काही गरज आहे का? गरज जर असन मंत्री संत्र्यांसाठी तर ते बंदुकींचे असन तर बंदुकीचे कारखाने चालू राहू द्या. ते बी ज्यांच्याकडे लायसन आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्या बंदुकीची, त्यांनाच बंदुकी द्या. तुम्ही कोणालाही बंदुकी द्या, त्या कोणालाही कोयते द्या, त्या कोणालाही चाकू सुऱ्या द्या, त्या कोणी बॅगीत चाकू घेऊन फिरवतो, कोणी कुठे कोणाची कत्तल करतो. काय चाललंय? मग त्यांना एकात नाही एक, बापात नाही लेख. तशी गंमत. कोणा एकात एक कोणीच नाही. फक्त जे ते आपलं तिजोऱ्या भरतात. आपले घरं दारं गाड्या बंगले दागिने, आणि ज्याचे मरत आहे त्याचे मरत आहे. दुसरी एक गोष्ट बोलावा, मी लई यूट्यूब ह्याच्यावर याच्या बोललेली मी असतं या चॅनलवर बी काय म्हणते हे रील बनवली याच्यावर. यूट्यूबला घाण दाखवित्या, ते बंद करा ना. सरकारला म्हणावं ते तुमच्या हातात आहे. खरंच तुकाराम मुंडे साहेब जर खरंच मुख्यमंत्री झाले ना, तर मी तर म्हणते ना, खरंच तो माणूस ना सगळे यूट्यूबचे घाण व्हिडिओ दाखवित्या, पिक्चर दाखवित्या ना, हे बंद करेन. याच्यावरच आपलं पोट चालतं का? एखादी गोष्ट ती बंद केली तर दारू बंद करा. दारूचं म्हणजे दारूचे कारखाने बंद करा. ते नाही बंद करते. यूट्यूब चॅनलला घाण यूट्यूबला म्हणा का तुम्ही व्हिडिओ टी व्हीला म्हणा, घाण पिक्चर दाखवित्या, घाण व्हिडिओ दाखवित्या. ते कोण टाकीतं? ते का सरकारला माहीत नाही? आणि ते बघून लहान लहान मुलांचे डोळे असे उघडे होऊन गेले. कोणी कोणाची इज्जत करीना. काय चाललंय जगामध्ये काय नाही. पहिल्या काळामध्ये बघा ना मोबाईल होता, ना टी व्ही होता, ना हे यूट्यूब होतं, ना व्हॉट्सअप होतं, ना फेसबुक होतं.
त्या टायमाला एवढं काहीच होत नव्हतं. त्या टायमाला दरोडे पडायचे. आमची आई सांगायची कधीतरी दरोडे पडायचे. तर दरोडे पडले तर त्या टायमाला असे इज्जत लुटणं का काही बलात्कार का असं काहीच नव्हतं. पण आता नजरा उघड्या करून टाकल्या, उघड्या. याला जुमेदार कोण आहे? सरकार आहे. सरकार जर ह्या गोष्टीवर ठरवलं बंदी आणायची, तलवारी बनायवर, मग चाकू तर लागतो कांदा कुंदा कापायला म्हणा, तो चला जाऊ द्या, तो तर लागतोच आपल्याला. पण तलवारी म्हणा का कोयते आणि हे जे यूट्यूबला घाणघाण टाकीत्या याच्यावर, का हे फेसबुकला टाकीत्या याच्यावर बंदी आणणं हे सरकारच्या हातात आहे. दारूवर बंदी आणणं म्हणजे ज्या वाईट वाईट गोष्टी, जसं आता गुटख्यावर बंदी आणली, कशा लय चांगलं केलं. अशा सगळ्या गोष्टीवर जर बंदी आणणं हे सरकारच्या हातात आहेत. पण याचा मला तर काही एवढं कळत नाही, पण मी असं ऐकलंय का या दारू बंदी केली तर मग सरकारला पैसे नाही भेटणार. म्हणजे लोक दारू पिऊन मेले तर मरू द्या, ज्याचा मरतो त्याचा मरू द्या, पण तुम्हाला पैसे भेटण्याशी मतलब आहे का? बरं तुमच्या घरी चूल नाही पेटणार का दारू जर बंद झाली तर? दारू जर बनलीच नाही आणि दारूवर बंदी आणली तर काही सरकारची चूल पेटणार नाही? सरकार काही जेवणार नाही का? जेवणच ना, पोट जिकडे एक खायचं तिकडे अर्धीच खा ना बाई, कशाला एक खात्या? पण चांगले तुमचंही नाव निघन आणि आम्हाला बी सुख भेटन. ज्यांचे नवरे दारू पितात त्याही बिचाऱ्या तुमचं नाव काढतील. म्हणजे एक भाकर खाण्यासाठी लोक मेले तर मरू पडते, पण हे कारखाने चालूच ठेवायचे. खरं सांगते, कळकळीची विनंती आहे खरंच गव्हर्नमेंटला, सरकारला. यूट्यूब चॅनलवर घाणघाण टाकतात ते बंद करा. तुमच्या हातामध्ये आहे. तलवारीची तर गरजच नाही, मला तर नाही वाटत. कारण की आम्ही बी आता 60 वर्ष वय झालं, आम्ही पाहिलं. 60 वर्ष म्हणतो मी, एक बी गडकिल्ला जिंकताना आणि एक बी म्हणजे अशा तलवारी घेऊन आणि घोड्यावर लोक गेले तलवारी घेऊन गडकिल्ला जितायला काही पाहिलं नाही. बरोबर काय होतंय ते, हार जित ही अशीच होती. गाडीवर जात्या, बाईकवर जात्यात, मोटरसायकलीवर जात्यात, याच्यावरच चाललंय आता. आणि आता लिखाईपडीवरूनच सगळं होतंय. काही ते लिहून देतात ते. पण आता पहिल्यासारखं काय घोड्यावर जाती नाही गडकिल्ले जितायला. आणि गडकिल्ले जितायला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं बी नाही, त्यानं सगळं करून ठेवलं आहे आपल्यासाठी. राहिलं लिहूनाचं याचं त्याचं, तर चांगलं ज्ञान लिवायचं शिकवलं बाबासाहेबानं, ते पण चांगलं तुम्हाला दिलं आहे ज्ञान, तुम्ही ते घ्या. पण तलवारी बनवणं सरकारला म्हणावा, ते कारखाने बंद करा पहिले. नाही तर असे किती लोक सारखं कोणला ढकलून देऊ राहिले पाण्यात, कोण डोंगरावून ढकलू राहिले, तो कोणाला ड्रामात कापून भरू राहिले, तो कोणाला कापून कुकरमध्ये शिजू राहिले. चाललंय काय? दरारा नाही, फिरारा नाही, काही नाही, कसलं काही नाही. सरकार नाही, फिरकार नाही, कोणी विचारित आहे सरकारला? सरकारचा दराराच नाही. असे कडक माणसं पाहिजे, कडक कायदा पाहिजे. त्या कायद्याला जागणारे असा एखादा नेता होऊन गेला पाहिजे. असा एखादा काय म्हणते ना, राष्ट्रपती का मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असं झाला पाहिजे का त्याचं नाव ऐकता लोक असे गुब्यानं केली पाहिजे. बाई असू का माणूस असू, जे चुकतं ते चुकतच, त्याला घाबरवणारा माणूस पाहिजे, असा नेता पाहिजे. तसा काही नेता व्हायना झाला. एक जसं आपलं आता वय होत चाललं तसं पाहत होतं. आत्तापर्यंत एवढी म्हणजे घाण झाली, तर पुढचं तर म्हणते आपले नातुंड परतुंडायच्या टायमापर्यंत काय काय होईल माहीत नाही. कायदा आणणं, कायदा पाळणं, कायद्याचं संरक्षण करणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. तर मी अजून एकदा सांगते, तलवारी यूट्यूबचे घाणघाण व्हिडिओ टाकणं, तलवारी वापरणं, कोयते वापरणं, हे ढकलून देणं, हे सगळं सरकारच्या हातात आहे. सरकारनं बंद करावा, याच्यावर बंदी आणावा. आणि हे जे याची त्याची निंदा करणं चालू राहतं ना, म्हणजे सरकारमध्येच बायापेक्षा जे गडीच करते, आम्ही बघतोय डोळ्यानं बातमीला रोज, आमका तमका बोलला, तमका बोलला. लाज वाटते आम्हाला सुद्धा, आम्ही अशा नेत्याला निवडून दिलेलं आहे.
एखाद्याचा बाप काढित आहे, कोण कोणाचा बाप काढित होतो, कोण म्हणतं एका बापाचा नसेल तर कोण म्हणतं 12 बापाचा असं. अरे 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 अरे, छी 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 छी, वाईट वाटतं हे ऐकून, शोभत नाही. कमीत कमी तुम्ही झोपडपट्टीत राहणारे असे पण लोक नाही, ते झोपडपट्टीतले लोक तरी चांगले, इज्जत करतात ते कोणाकाची. पण तुम्ही लोक डायरेक्ट टी व्हीवर दिसत्या बोलताना, जग जाहीर. म्हणजे काय काय तुम्ही जगाला काय मार्ग दाखवशाल चांगला? तर हे कोयते बनवणं, तलवारी बनवणं, दारू बनवणं, यूट्यूबला घाण व्हिडिओ टाकणं आणि हे सगळं, आणि हे टोमणे टामणे मारल्यापेक्षा शेतकऱ्यावर पुढं काय चाललं आहे, गरीब मरतो का जगतो याच्यावर लक्ष देणं सरकारचं काम आहे. याच्यावर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, याच्यावर बंदी आणा, त्या तालवारीवर, म्हणजे कोणाच्या काप्या होणार नाहीत. दुसरी गोष्ट, हे यूट्यूबच्या याच्यावर बी बंदी आणा आणि गरिबावर लक्ष द्या. गोरगरिबानं तुम्हाला निवडून दिलं, आपण इमानदारीनं जो माणूस आम्हाला चांगला वाटतो आपण त्याला मतदान देतो, आणि तो माणूस थोड्या दिवसानं पलटी खाऊन दुसरीकडे जातो. ते लई मनाला दुःख होतं, खूप मनाला दुःख होतं. का तुम्ही जर पहिलंच सांगितलं ना, मला बघा मी ही पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत जाणार आहे, तुम्हाला पटतं तर मला मत द्या, मग ते आम्ही ठरवू ना, पब्लिक ठरवीन ना तुम्हाला मत द्यायचं का नाही द्यायचं. पण तुम्ही काय करता, गरिबाला अंधाऱ्यात ठेवत्या, आमचं मत घेत्या, तुम्ही हळूच पार्टी बदलून दुसरीकडे जात्या. आम्ही चतकूर भाकरी बी खुश आहे, तुम्हाला अख्खं भेटतं डबुलं तरी तुम्ही खुश नाही, तरी तुम्ही पळत्या. नुसतं याच्या मागं पळून नाही चालत. काय येतं आयुष्याला, जन्माला एकदाच येतं माणूस, पण चांगलं नाव कमवून जावा ना वर, काय फायदा आहे, किती कमवायचं. म्हणून सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर हा म्हणा, नाही आवडला तर कोणाला रागात वाईट वाटलं असेल ते मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मला पटतं ते मी बोलते, माझ्या मनाला पटलं मी चांगल्यासाठी बोलते. पण हे जे निवडणुकीमध्ये पण चाललं ना, आमचं मत घ्यायचं नंतर दुसरीकडे जायचं, हे नाही पटत आम्हाला. तुम्ही पहिलं सांगा, मतदानाच्या पहिलं मी जाणार आहे बरं का ही पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत, मग कोणाला मत द्यायचं ते जनता ठरवेल. तुम्ही जनताला ना अंधाऱ्यात ठेवत्या आणि तुम्ही नंतर कलटी खात्या, हे नका करू. नमस्कार. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, ठीक आहे.